Calculate the value of dissociation constant of weak monoacidic base. मोनोऍसिडिक बेस म्हणजे BOH आहे हा BOH देताना ऍसिडिक वीक ऍसिडिक बेस आहे B प्लस आणि काय देणार आहे तर OH मायनस. इफ इट डिसोशिएट्स टू 2% म्हणजे पर्सेंट अल्फा किती आहे तर पर्सेंट अल्फा 2% आहे आणि कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0. काय आहे तर 1. पर्सेंट अल्फा 2% आहे म्हणजे अल्फा इज इक्वल्स टू 2/100. 2/100 म्हणजे 0.02 अल्फा असणार आहे. कॉन्सन्ट्रेशन 0.1 आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर बेस KB इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर इंटू काय असते तर C. अल्फाची व्हॅल्यू काय येणार आहे 0.02 चा स्क्वेअर 0.02 चा स्क्वेअर इंटू काय येणार आहे तर 0.1 म्हणजे हा 4 इंटू 10 रेज टू काय आला तर -4 इंटू 10 रेज टू -1. दॅट इज 4 इंटू 10 रेज टू काय येणार आहे तर -5. दॅट इज डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ अ वीक बेस. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ अ वीक बेस. नोट डाऊन करा पटकन. पुढचं क्वेश्चन बघा. Which from the following formula is used to find the concentration of OH minus ion? OH minus ion चा फॉर्म्युला काय असते OH minus ion चा कॉन्सन्ट्रेशन C अल्फा आणि C अल्फा अल्फा काय असते तर स्क्वेअर रूट ऑफ KB अपॉन काय असते तर C. सो स्क्वेअर रूट ऑफ KB इंटू C is the OH minus ions concentration. OH minus ion concentration चे दोन फॉर्म्युला आहेत. एक आहे C अल्फा एक आहे रूट ऑफ KB इंटू काय येणार आहे तर C. सो आपण कोणता ऑप्शन चूज करणार आहे ऑप्शन बी रूट ऑफ KB इंटू काय येणार आहे तर C. रूट ऑफ KB इंटू काय येणार आहे तर C. नेक्स्ट अ मोनोबेसिक वीक ऍसिड. अ मोनोबेसिक वीक ऍसिड किती पर्सेंट डिसोशिएट होत आहे 1.2%. मग पर्सेंट डिसोसिएशन अल्फा पर्सेंट काय आहे 1.2%. मग अल्फा काय असणार आहे तर 1.2 अपॉन काय येणार आहे तर 100 म्हणजे 0.012 हा अल्फा आहे आणि याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 0.01 मोलर. कॅल्क्युलेट द डिसोसिएशन कॉन्स्टंट. Ka is equals to alpha square into C. 0.012 चा स्क्वेअर इंटू 0.01. 12 इंटू 10 रेज टू -3 चा स्क्वेअर इंटू 10 रेज टू -2. 12 चा स्क्वेअर 144 इंटू 10 रेज टू -6 इंटू 10 रेज टू -2. सो 144 is equals to 10 raised to -8. 1.44 into 10 raised to -6. 1.44 into 10 raised to -6. 1.44 into 10 raised to -6. Solubility of calcium carbonate. Solubility of calcium carbonate S. S किती आहे 6.4 into 10 raised to -5 मोल पर काय आहे तर DMQ. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ सोल्युबिलिटी प्रोडक्ट. आता कॅल्शियम कार्बोनेट आहे म्हणजे CaCO3 आहे. हा डिसोशिएट होऊन काय देणार आहे Ca2 प्लस प्लस CO3 काय देणार आहे तर मायनस म्हणजे x इज इक्वल्स टू 1 आहे आणि y इज इक्वल्स टू 1 आहे. सो KSP इज इक्वल्स टू काय येणार आहे तर KSP इज इक्वल्स टू S चा स्क्वेअर 1:1 1:1 S⁻1 + 1. सो KSP इज इक्वल्स टू S चा स्क्वेअर म्हणजे 6.4 इंटू 10 रेज टू -5 चा स्क्वेअर S स्क्वेअर म्हणजे आता 4 4 जा 16 आणि 4 4 जा 16 आला 6 4 जा 24 24 चा डबल 48 48 + 1 9 49 4 कॅरी 6 6 36 37 38 39 40 40.96 40.96 into 10 raised to -10
म्हणजे 4.096 इंटू 10⁻⁻⁹ हा काय आला तर KSP सोल्युबिलिटी प्रोडक्ट. इथं कॅल्शियमचं 1 मोल आहे आणि कार्बोनेटचं पण 1 मोल आहे. तुमची जी सॉल्ट आहे ती सॉल्ट डिसोशिएट झाल्यानंतर किती मोल देते? 1 सॉल्ट डिसोशिएट झाल्यानंतर किती मोल देते? 1 मोल. नेक्स्ट बघा. The solubility product of PbI2 is 1.08 into 10⁻⁻². Calculates its solubility in mole per dm. आता PbI2 आहे, हा PbI2 डिसोशिएट होऊन काय देते? Pb2++ काय देते तर 2I-. x काय आलं तर 1, y काय आलं तर 2. मग KSP इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 4s³. हे तर पाठ व्हायला पाहिजे आता. KSP इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 4s³. बरं, सोल्युबिलिटी प्रोडक्ट दिले. KSP किती दिलाय? KSP दिलाय 1.08 इंटू 10⁻⁻⁷. सो ठीक आहे, व्हॅल्यू टाकून इथं सोल्युबिलिटी प्रोडक्ट फाइंड करायचं. S इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ KSP अपॉन काय येणार आहे तर 4. सो क्यूब रूट किती आहे? क्यूब रूट ऑफ KSP 1.08 इंटू 10⁻⁻⁷ डिवायडेड बाय 4. ह्याचे 2 डेसिमल शिफ्ट करायचे म्हणजे 10⁻⁹ होते. -9 मग क्यूब रूट घेताना तो 3 बाहेर घेऊ शकतो आपण. मग इथं काय येणार आहे? क्यूब रूट ऑफ 108 डिवायडेड बाय 4 इंटू 10⁻⁻⁹. 10⁻⁹ 9 डिवायडेड बाय 3 -3 येते. सो S इज इक्वल्स टू इथं काय येणार आहे तर 10⁻⁻3. 4 1 जा 4 2 जा 8 आणि किती राहतंय 27 जर असेल, क्यूब रूट ऑफ 27 काय असते तर क्यूब रूट ऑफ 27 काय असते तर 3. सो 3 इंटू 10⁻⁻3 3 इंटू 10⁻⁻3 मोल पर dm³. So 3 into 10⁻⁻³ mole per dm³. 3 into 10⁻³ mole per dm³. 3 into 10⁻³ mole per dm³. क्वेश्चन समजतो का बघा. पीएच विचारले NaOH सोल्युशनचा आणि त्याचं डिसोसिएशन दिले. मग NaOH यूज Na+OH-. पर्सेंट अल्फा दिलाय त्यावरनं अल्फा काढला आणि कॉन्सन्ट्रेशन 0.01 मोलार आहे. म्हणजे OH- आयन इज इक्वल्स टू C अल्फा 0.01 इंटू 0.02 2 इंटू 10⁻⁻⁴ हा OH- आलेला. ह्याचा pOH फाइंड केला. ह्याचा pOH किती आहे? ह्याचा pOH मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ OH मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ 2 इंटू 10⁻⁻⁴. -4 + 4 म्हणून घ्यायचा. मायनस लॉग टू द बेस 10 2. 2 चा लॉग 0.3010. सो pOH इज इक्वल्स टू 3.6990. So pH is equals to 14 minus pOH, that is 14 minus 3.6990. किती येणार आहे 10.3010. 10.3010. नेक्स्ट, which among the following salt turns red litmus blue? हे बघा, जर रेड लिटमस ब्लू आहे, रेड लिटमस ब्लू म्हणजे सोल्युशन कसं असायला पाहिजे बेसिक. आणि बेसिक सोल्युशन साठी सॉल्ट कसे असायला पाहिजे स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिड. स्ट्रॉंग बेस KOH आणि वीक ऍसिड HCN. स्ट्रॉंग बेस कोण आहे KOH. KCN चा KOH स्ट्रॉंग बेस.
आणि HCN हा काय झाला तर वीक ऍसिड. सो स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिड. Which among the following salt turns red litmus blue in aqueous solution? KCl. KOH आणि काय तर HCN. Next, 4 gram of NaOH. 4 gram of NaOH is added in a water to form 500 ml of solution at 298 Kelvin. What is the pH of solution? Now why they have asked like this? सगळ्यात पहिला आपल्याला माहित असायला पाहिजे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे नंबर ऑफ मोल्स अपॉन काय असते तर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर्स. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर्स. नंबर ऑफ मोल्सचं फॉर्म्युला काय असते मास डिवायडेड बाय मोलार मास इंटू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन व्हॉट लिटर. मग मास किती दिले बाळांनो 4 ग्रॅम. मोलार मास NaOH चं किती आहे 40. 500 ml दिले. लिटर मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे 500 डिवायडेड बाय 1000. 0. काय येणार आहे तर 5 इज इक्वल्स टू हा 4 1 जा आणि हा 4 किती जा येणार आहे तर 10 जा. 10 इंटू 0.5 इज 1/5. 1/5 म्हणजे कॉन्सन्ट्रेशन किती आला 0.2 मोलार. हा कॉन्सन्ट्रेशन आला. काय आला हा कॉन्सन्ट्रेशन. जर मी आता काय सांगते ते लक्ष देऊन ऐक. कॉन्सन्ट्रेशन दिलं आणि त्यांनी म्हटलं की डायरेक्ट पीएच फाइंड करा. ऍक्च्युली NaOH हा स्ट्रॉंग बेस आहे. ऍक्च्युली NaOH हा कसला बेस आहे स्ट्रॉंग बेस आहे तर तो कम्प्लीट डिसोसिएशन देणार आहे. मग NaOH डिसोशिएट होऊन देणार काय Na प्लस आणि OH मायनस. हे बघा ह्याच्या आधीच्या केसमध्ये त्यांनी ह्याच्यासाठी पर्सेंट अल्फा दिलेली ती गोष्ट वेगळी आहे. पण तुम्हाला फक्त NaOH जर दिला तर NaOH हा स्ट्रॉंग बेस आहे. काय हा मग स्ट्रॉंग बेस आहे तर जो काय तुमचा NaOH चा कॉन्सन्ट्रेशन असेल सॉरी 0.2 तोच तुमचा OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन 0.2. मग OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काढलं तर काय फाइंड करणार आहे POH. POH इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय असणार आहे तर OH मायनस. म्हणजे इथं 2 इंटू 10 रेस टू काय आलं तर -1. 2 इंटू 10 रेस टू -1 10 रेस टू -1 1 मायनस 2 चा लॉग 2 चा लॉग 0.3010 म्हणजे हा 0.6990 हा POH आला. काय आला POH. आपल्याला फाइंड करायचं आहे pH. pH इज इक्वल्स टू काय असते तर 14 मायनस POH. 14 मायनस 0.6990 म्हणजे 12 पॉइंट समथिंग येणार हा सॉरी 13.30 काय येणार आहे तर 10. 13.30 आणि काय येणार आहे 10. यश लिहून घ्या. The solubility Ba2 डिसोशिएट होऊन काय देते B2 प्लस प्लस 2A काय येणार आहे तर मायनस. ह्याची सोल्युबिलिटी किती आहे तर 4 इंटू 10 रेस टू -4. सो KSP इज इक्वल्स टू काय असते तर 4S3. सो KSP अपॉन 4 चा क्यूब रूट इज इक्वल्स टू काय असते तर S. सो इथं काय येणार आहे क्यूब रूट ऑफ 4 इंटू 10 रेस टू -4 अपॉन 4 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर S. हा 4 आणि 4 काय होणार आहे तर कॅन्सल. मग 3 क्यूब रूट ऑफ 3 1 इंटू 10 रेस टू काय तर -4 इज इक्वल्स टू S. आता व्हॉट इज द सोल्युबिलिटी प्रोडक्ट बाय 1 इंटू 10 रेस टू -4 आले. काय करणार 1 इंटू 10 रेस टू -4 ला हा 1 इंटू 10 रेस टू -4 आलाय त्याचं क्यूब रूट घ्यायचंय. काय करणार किंवा ह्याला 40 डिवायडेड बाय 4 केलं असतं तरी पण चाललं असतं. हे व्हॅल्यूज खूप जास्त येत आहेत. जरा व्हॅल्यूज चेक करा.
चे व्हॅल्यूज खूप जास्त येत आहेत. 4 हे तर बरोबर आहे. s इज इक्वल्स टू काय येणार आहे? क्यूब रूट ऑफ 4 इंटू 10 रेस टू काय तर -4 अपॉन काय तर 4. ह्याला काय मी लिहिते? 40 इंटू 10 रेस टू -3 अपॉन 4. सो क्यूब रूट ऑफ काय येणार आहे? 10 इंटू -1 येणार आहे. क्यूब रूट ऑफ 10 काय येते बघा? क्यूब रूट ऑफ 10 काय येणार? मला असं वाटतं की काहीतरी यामध्ये राहिलंय, कारण 10 रेस टू हा 10 रेस टू -3 आहे ना, -3 डिवायडेड बाय 3 -1 आला. हा 3 घेतला, ह्याचा क्यूब रूट आपण काय घेतला तर बाहेर घेतला, आणि हा 4 1 जा आणि हा 4 किती झाला तर 10 जा. हा क्यूब रूट ऑफ 10 येणार, पण त्यातला एकही ऑप्शन मॅच होत नाहीये. ठीक आहे, हा राहू दे. काय व्हॅल्यू काहीतरी चुकीची नाही, व्हॅल्यू काहीतरी वेगळी असेल असं मला वाटतंय, किंवा सोल्युबिलिटी प्रोडक्ट दिला असेल आणि सोल्युबिलिटी फाइंड करायला सांगितले, कारण असं तर हेच येणार आहे. ओ सॉरी, सोल्युबिलिटी प्रोडक्ट, सॉरी 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 चुकीचं केलं आपण. सोल्युबिलिटी प्रोडक्ट केएसपी फाइंड करायला सांगितले ना, खूप सोपं आहे. सॉरी 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 KSP इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 4s काय येणार आहे तर क्यूब. सो 4 इंटू एस ची व्हॅल्यू, एस ची व्हॅल्यू किती आहे तर 4 इंटू 10 रेस टू -4 चा क्यूब. 4 इंटू 4 4 जा 16, 16 4 जा 64, 64 इंटू 10 रेस टू -12, 64 इंटू 4 256, 256 इंटू 10 रेस टू -12 जर आलं तर 2 डेसिमल शिफ्ट केले 2.56 इंटू 10 रेस टू -10 येणार ना, 2 डेसिमल शिफ्ट केले 10 रेस टू -10, 2.56 इंटू 10 रेस टू -10. सॉरी, सोल्युबिलिटी विचारलंय. सोल्युबिलिटी म्हणजे सॉरी, सोल्युबिलिटी दिली आहे आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजे केएसपी विचारले. केएसपी 4s क्यूब येणार आहे. केएसपी काय येणार आहे? 4s क्यूब. तरी म्हटलं असं असं कसं यायला म्हणून. सोल्युबिलिटी प्रोडक्ट केएसपी इज इक्वल्स टू 4s क्यूब, 4 इंटू 10 रेस टू -4 चा क्यूब. सोल्युबिलिटी दिली आहे आता परत. CA3PO4 ची, हे बघा, CA3PO4 ट्वाइस जर आहे तर हा देताना 3 टाइम्स ऑफ CA2 प्लस 2 टाइम्स ऑफ PO4 2 मायनस x इज इक्वल्स टू 3 आहे आणि y इज इक्वल्स टू काय तर 2. म्हणजे KSP इज इक्वल्स टू काय येणार आहे तर x रेस टू x, y रेस टू y, s रेस टू x प्लस y. 108, 3 रेस टू 3, 2 रेस टू 2, s रेस टू 2 प्लस 3, 3 चा क्यूब 27 इंटू 4 s रेस टू 5, 108 किती येणार आहे? कारण इथं कॅल्शियम डिसोशिएट झाल्यानंतर ना 3 आयन्स देतो, फॉस्फेट डिसोशिएट झाल्यानंतर ना 2 देतं, म्हणून x काय येणार आहे तर 3 आणि y काय येणार आहे तर 2. x3 आणि y काय येणार आहे तर x3 y2. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द सोल्युबिलिटी ऑफ AgBr म्हणजे S दिले, S किती आहे 7.1 इंटू 10 रेस टू -7. सोल्युबिलिटी प्रोडक्ट AgBr जर घेतला तर हा AgBr डिसोशिएट होतो Ag प्लस प्लस Br कशामध्ये तर मायनस. मग KSP इज इक्वल्स टू काय येणार आहे S स्क्वेअर म्हणजे 7.1 इंटू 10 रेस टू -7 चा स्क्वेअर. So 1 चा स्क्वेअर 1,
7 वन 7, 7चं डबल 7 14, 14चं मग 1 परत 4 कॅरी, 7 7 49, 50, 51, 52, 53. 5311 येते का बघा त्याचा स्क्वेअर. 5311 नाही येणार. 1चं स्क्वेअर 1, 7 1 7, 7 2 14, 14 म्हणजे 4 कॅरी, सॉरी 4 कॅरी, 4 कॅरी 1, मग 7 7 49, 49 प्लस 150, 5041, 5041. मग इथं ऍक्च्युली 5050.41 इंटू 10 रेज टू मायनस 14 म्हणजे 5.041 इंटू 10 रेज टू मायनस 13. हे बघा, जर 2 डिजिट असतील ना त्याचं स्क्वेअर कसं काढायचं बघा. कोणते? हा काय केलं? नाही, ए स्क्वेअर प्लस 70 प्लस असं म्हणतोयस का? हा, तसं ठीक आहे. पण हा जर ऐकून घ्या मी काय सांगते. पहिला डिजिट आहे, पहिल्या डिजिटचा स्क्वेअर घ्यायचं. पहिल्या डिजिटचा स्क्वेअर 1चा स्क्वेअर, हा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, राईट. 1 स्क्वेअर हा 1च येणार आहे. 7 1 7, 7 2 40, 14 डबल आलं तर 4 कॅरी 1, 7 7 49, 49 प्लस 1 काय येणार आहे तर 50. समजलं? आणि 2 डेसिमल शिफ्ट करणार मग इथं, कारण 7.1. हो. नेक्स्ट, what is the pH of buffer solution formed by mixing 0.1 mole of acetic acid and 0.05 mole of sodium acetate if pKa is 4.744. इथं बघा, बफर सोल्युशनचं pH कसं असते? pH for buffer is equals to pKa plus log to the base 10 saltचं concentration अपॉन काय असते तर ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन. सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन अपॉन काय असते तर ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन. मग pKa ची व्हॅल्यू किती आहे? 4.7447 लॉग टू द बेस 10. सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन 0.05 मोलार आहे आणि याचं कॉन्सन्ट्रेशन 0.01 मोलार आहे. 5/1 लिहू शकतो कायला, आणि 5चं लॉग किती असते? 0.6990. 5चं लॉग किती असते? मग 4.7447 प्लस 0.6990 किती येते? 4.7447 प्लस 6990 किती येणार? 5.44 येणार. काय येणार? 5.44. बफर सोल्युशनचा फॉर्म्युला यूज केलाय. pH is equals to pKa plus log to the base 10 salt upon acid. pH is equals to pKa plus log to the base 10 of salt upon acid. So 4.744 plus log to the base 10, 5/1. Next बघा, what is the KSP? What is the value of KSP for saturated solution of BaOH twice whose pH is 12? हे बघा, BaOH twice दिले म्हणजे हा डिसोशिएट होऊन ते देणार काय आहे? Ba2 प्लस, Ba2 प्लस प्लस काय देणार आहे तर 2OH काय देणार आहे तर मायनस. हे पहिलं. पुढे बघा काय सांगतो. ठीक आहे, हा BaOH गिव्स Ba2 प्लस प्लस काय तर 2OH काय तर मायनस. एक लक्षात घ्या की तुम्हाला दिलंय pH. काय दिलंय? pH. pH किती दिलंय? 12. pOH किती असणार आहे? 14 मायनस 12, 2. तर pOH जर 2 आहे तर pOH चा फॉर्म्युला काय असतंय? pOH is equals to minus log to the base 10 of काय असतंय? OH मायनस. इथं जर 2 आहे
2 मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ OH मायनस. मी तुम्हाला लास्ट टाइमच सांगितलेलं अँटी लॉगला पॉवर घ्यायचं निगेटिव्ह मध्ये, मायनस या साईडला शिफ्ट होणार. म्हणजे 10⁻⁻² हा कोणाचं कॉन्सन्ट्रेशन झाला तर OH मायनसचा पूर्ण सोल्युशन मध्ये. 2 टाइम्स OH म्हणजे किती आहे तर 10⁻², आणि हा 1 टाइम Ba2+ आहे. म्हणजे 10⁻² डिवायडेड बाय काय करणार आहे तर 2. ह्याचा जो कॉन्सन्ट्रेशन आहे ह्याचा हाफ कॉन्सन्ट्रेशन Ba2+ असणार आहे, कारण प्रपोर्शन 1:2 आहे. येते लक्षात? हा, मग मी तेच सांगते इथं ते 2 टाइम्स OH जे आहे त्या OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 10⁻². तर Ba2+ चं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे तर त्याचा हाफ 10⁻²/2. आणि मग KSP चा फॉर्म्युला, KSP इज इक्वल्स टू काय असते Ba2+ आणि नेक्स्ट काय असणार आहे Ba2+ प्लस OH मायनस आयनचा स्क्वेअर. OH2 आहे ना, मग OH मायनस आयनचा स्क्वेअर. मग इथं KSP Ba2+ ची व्हॅल्यू 10⁻² इंटू 1/2 म्हणजे 0.5 आपण घेतो त्याला, इंटू 10⁻² चा स्क्वेअर, -4 -2 -6 म्हणजे 0.5 इंटू 10⁻⁻6 म्हणजे 5 इंटू 10⁻⁻ काय येणार आहे -5 -6 कुठं आहे 0.5 हा 10⁻⁻7 सॉरी 10⁻⁻7 एक डेसिमल म्हणजे छोट्या नंबरचं मोठं केलं ना मग निगेटिव्ह मध्ये वाटणार. मग 5 इंटू 10⁻⁻7 समजलं का? हे सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, काहीतरी वेगळा क्वेश्चन आहे, प्रॉपरली समजून घ्या. त्यांनी दिलंय काय, त्यांनी म्हटलंय की BaOH चं pH 12 आहे, पण BaOH चं pH 12 घेऊन चालणार नाही, मला त्याचं pOH फाइंड करावं लागणार. त्या pOH वरनं मला OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन मिळालं, पण ते OH मायनस 2 टाइम्स OH आहे ना, म्हणजे जे काय तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे OH मायनसचा त्याचा अर्धा कॉन्सन्ट्रेशन Ba2+ असणार आहे, हे लक्षात घ्या, कारण प्रपोर्शन 1:2 आहे. जो आलेला कॉन्सन्ट्रेशन त्याचा अर्धा Ba2+. मग त्याप्रमाणे Ba2+ 10⁻⁻² आणि मग अप्लाय करायचं KSP इज इक्वल्स टू Ba2+ OH मायनस 2 घेतलं, आणि मग इथं 10⁻⁻² 1/2 म्हणजे 0.5 10⁻⁻6 5 इंटू 10⁻⁻4 किती येणार आहे व्हॅल्यू 5 इंटू 10⁻⁻7 किती येणार आहे व्हॅल्यू 5 इंटू 10⁻⁻7. लक्षात येतंय? येस ऑर नो? पुढं, व्हॉट इज द pH ऑफ बफर सोल्युशन? कोणाचं pH विचारलंय? व्हॉट इज द pH ऑफ बफर सोल्युशन प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग व्हॉट 0.01 मोलार वीक ऍसिड अँड 0.02 मोलार वीक ऍसिड विथ स्ट्रॉंग बेस, म्हणजे सॉल्ट दिलेली आहे. आता pH चा फॉर्म्युला काय आहे, pH इज इक्वल्स टू pKa प्लस लॉग टू द बेस 10 सॉल्ट अपॉन काय, सॉल्ट अपॉन ऍसिडचा कॉन्सन्ट्रेशन. मग pKa ची व्हॅल्यू 4.680 प्लस लॉग टू द बेस 10. सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन 0.02, ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन 0.01 म्हणजे लॉग 2 घेऊ शकते मी, 2 डेसिमल शिफ्ट करायचं. 0.02 डिवायडेड बाय 0.01 आहे, 2 डेसिमल शिफ्ट केले 2/1 म्हणजे 2. मग इथं काय येणार आहे तर 4.680 प्लस लॉग टू द बेस 10 2 किती येणार आहे तर 0.3010. हा 6 7 8 9 येणार, म्हणजे 4 पॉइंटच येणार आहे सगळं 4.981 4.981. 52 सेकंड मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे. एक हे होतंय केमिस्ट्रीच्या केसमध्ये, फिजिक्सला जास्त टाइम लागतो, त्यामुळे फिजिक्सचे 45 मिनिट आणि केमिस्ट्रीचे 45 मिनिट आहेत, ते 45 मिनिटचे पण कमी टाइम लागायला पाहिजे केमिस्ट्रीला, मग कुठं तर फिजिक्स पटकन सुटतं, नाहीतर टाइम हातातून गेलेलं पण समजत. सी चुकून ते झाले, सी बबलिंग मिस्टेक, असंही होतंय, बबलिंग मिस्टेकही होते, त्यामुळे लक्ष द्यायचं. इफ द pH ऑफ सोल्युशन चेंजेस फ्रॉम 4 to 5, pH वाढला
म्हणजे बेसिसिटी वाढते. बेसिसिटी वाढते म्हणजे H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे तर कमी. H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे तर कमी. सो काय म्हणणार आहे डिक्रीजेस बाय 1 टाइम्स इन्क्रीजेस बाय 10 टाइम्स. इथं बघा pH जर 4 आहे तर H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे तर 10⁻⁻⁴. pH जर 4 आहे तर H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे तर 10⁻⁻⁴. आणि pH जर 5 आहे म्हणजे H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन हा काय झाला तर 10⁻⁻ काय झाला तर -5. काय झाला -5. त्यांनी म्हटलंय की मग H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय झाला 10 टाइम्स न कमी झाला. 1 न कमी नाही झाला. किती न कमी झाला 10 टाइम्स. H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन pH जेव्हा काय होता 4 आणि H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जेव्हा pH काय होता 5. सो 10⁻⁻⁴ डिवायडेड बाय 10⁻⁻⁵. -5 वर जाऊन काय होणार आहे +5 म्हणजे राहणार किती आहे तर 10. सो व्हॉट decreases by how many times? Decreases by how many times? Decreases by how many times? 10 times. Decreases by how many times? 10 times. तुम्ही म्हणशाल pH वाढला. pH जर वाढत असेल तर बेसिक कॅरेक्टर वाढतं, ऍसिडिक कॅरेक्टर काय होतं तर कमी होत. नेक्स्ट pH of a sample of a vinegar. विनेगर म्हणजे कोण सांगा ऍसिटिक ऍसिड. विनेगर म्हणजे कोण असतंय विनेगर म्हणजे कोण असतं सांगा ऍसिटिक ऍसिड. सो हा CH3COH आहे. हा इथं देताना काय देणार आहे CH3COO मायनस आणि H काय देणार आहे तर प्लस. मग इथं pH दिलंय त्याचं किती आहे pH 3.76 आणि काय विचारलंय कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन. pH इज इक्वल्स टू काय असते तर -log टू द बेस 10 ऑफ काय असते तर H3O प्लस आयन म्हणजे 3.76 इज इक्वल्स टू -log टू द बेस 10 ऑफ काय येणार आहे तर H3O प्लस आयन. सो फर्दर काय येणार आहे हा मायनस तिथं शिफ्ट होणार आहे -3.76 चा अँटीलॉग इज इक्वल्स टू काय येणार आहे तर H3O प्लस आयन. ह्याला मॅन्टिस्टा अप्लाय करतो आपण. काय करतो स्प्लिट करतो ह्याला -3.76 ला स्प्लिट करतो -3 -0.76. सो -3 -1 + 1 -0.76. सो -4 प्लस 0.76 1 मायनस 0.76 किती येते 76. 1 - 76 किती येते सांगा 1 - 76 0.24. काय येते 0.24 येते ना 1 - 0.76 1 - 0.76 to 0.24 0.24. आता हे -4 कॅरेक्टरिस्टिक आहे तसं घ्यायचं 10⁻⁻⁴. अँटीलॉग बघा 0.27 चा अँटीलॉग बघा 0.27 चा 0.27 चा सॉरी 0.24 ना सॉरी 0.24 चा अँटीलॉग बघा 0.27 नाही 0.24 चा अँटीलॉग बघा 24 चा 0 मध्ये अँटीलॉग बघा 0.24 चा 0 मध्ये 1738. सो 1.738. आता ह्या केस मध्ये तुम्हाला ऍक्च्युली अँटीलॉग द्यायला पाहिजे त्यांनी की तुम्हाला 24 चा अँटीलॉग माहित नसतो तो त्यांनी द्यायला पाहिजे म्हणजे ब्रॅकेटमध्ये त्याची अँटीलॉगची व्हॅल्यू दिलेली असते. सो 1.738 into 10⁻⁻ काय येणार आहे तर 4. दॅट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O प्लस आयन्स किंवा H प्लस आयन्स. लिहून घ्या हा पटकन. सोल्युबिलिटी प्रोडक्ट दिलंय
म्हणजे KSP दिलंय. किती दिलंय KSP? 4.9 into 10 raised to minus 13. बाळांनो, ह्याला 49 into 10 raised to minus 14 लिहिते, कारण हा आपण केलाय ऍक्च्युली, हा सेकंड टाइम आहे. हा AX डिसोशिएट होऊन काय देणार आहे तर A प्लस आणि काय देणार आहे तर X मायनस, म्हणजे KSP इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ काय येणार आहे तर S. सॉरी उलट लिहिलं. स्क्वेअर रूट ऑफ KSP. स्क्वेअर रूट ऑफ KSP इज इक्वल्स टू काय येणार आहे तर S. स्क्वेअर रूट ऑफ KSP इज इक्वल्स टू S येणार, म्हणजे रूट ऑफ 49 into 10 raised to minus 14 काय येणार आहे S. म्हणजे 7 into 10 raised to minus 7 काय येणार आहे S. सो सोल्युबिलिटी 7 into 10 raised to minus 7. So solubility 7 into 10 raised to minus 7. Next. Which among the following salt is not hydrolyzed? Salt कोणती hydrolyzed होत नाही सांगा? Salt of strong acid and strong base. हा सोडियम स्ट्रॉंग बेस आहे, पण कार्बोनेट वीक ऍसिड आहे. KNO3 स्ट्रॉंग बेस KOH आणि स्ट्रॉंग ऍसिड HNO3. Salt of strong acid and strong base does not हायड्रोलाइज होत नाही, म्हणजे KNO3. पुढं Which from the following substance act as a base when reacted with water? वॉटर बरोबर ह्यामधला कोण बेस म्हणून ऍक्ट होतो? अमोनिया. अमोनिया वॉटर बरोबर काय म्हणून ऍक्ट होतो? बेस. अमोनिया जो आहे हा H2O प्लस आहे. अमोनियाकडे लोन पेर आहे. हा लोन पेर कशामध्ये कन्वर्ट करतो? बॉन्ड पेर. आणि H2O पासून H प्लस आयन काय करतो? घेतो. त्यामुळे इथं मिळताना काय मिळतं तर NH4 प्लस आणि OH काय मिळतं तर मायनस. सो हियर अमोनिया ऍक्ट ऍज अ बेस, वॉटर ऍक्ट ऍज अ ऍसिड. हा बेसचा हा काय आहे तर कॉन्ज्युगेट ऍसिड. बेसचा हा काय आहे? कॉन्ज्युगेट ऍसिड. आणि ऍसिडचा हा काय आहे तर कॉन्ज्युगेट बेस. सो त्यांनी विचारले which of the following substance act as a base when reacted with water? Ammonia act as a base and HCl act as a acid. HCl हा ऍसिडच आहे आणि अमोनिया हा बेसच आहे. वॉटर वेगळा असतो. वॉटर एम्फोटेरिक असतो. ऍसिड बरोबर बेस सारखं बिहेव करतो आणि बेस बरोबर ऍसिड. ऍसिड बरोबर बेस सारखं आणि बेस बरोबर ऍसिड. नेक्स्ट बघा, कॅल्क्युलेट द pH ऑफ 0.02 मोलार मोनोबेसिक ऍसिड हॅव्हिंग 2% डिसोसिएशन. म्हणजे किती पर्सेंट डिसोसिएशन? 2%. आता कॅल्क्युलेट द pH म्हटलंय, हे बघा, अल्फा पर्सेंट अल्फा 2% आहे. पर्सेंट अल्फा किती पर्सेंट आहे तर 2%. सो पर्सेंट अल्फा जर 2% आहे तर अल्फा इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 0.02. कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 0.02. सो pH इज इक्वल्स टू पहिला H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन काढावं लागेल. H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू C अल्फा. H3O प्लस चं कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू काय येणार आहे तर C अल्फा. मग कॉन्सन्ट्रेशन किती आहे? C किती आहे सांगा? 0.0. अल्फा किती आहे? 0.0. म्हणजे 4 into 10 raised to minus 4 हा H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन झालं. pH फाइंड करायचंय. pH चं फॉर्म्युला काय असते? pH इज मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय असते तर H3O प्लस आयनचा कॉन्सन्ट्रेशन. कोणाचं कॉन्सन्ट्रेशन? H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन.
सो इथं काय असणार आहे मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ 4 into 10 raised to minus 4. So minus minus become plus 4 minus 0.4 चा log 6021. 4 चा log काय असते 6021. मग किती येणार आहे हा 3.4. किती येणार आहे 3.4. नोट डाउन करा. नोट डाउन करा. Calculate the solubility product of sparingly soluble salt BA. आता BA जर आपण घेतला तर हा BA देताना काय देणार आहे तर B प्लस आणि काय देणार आहे तर A मायनस. याची सोल्युबिलिटी दिली आहे. सोल्युबिलिटी किती दिलेली आहे 1.8 into 10 raised to minus 5. विचारले काय तर KSP. KSP is equals to S square येणार कारण X पण 1 आहे आणि Y पण काय तर 1. 1:1 1:1 S raised to 1 plus 1. म्हणजे इथं काय येणार आहे तर 1.8 into 10 raised to minus 5 चा स्क्वेअर. 18 चा स्क्वेअर 324. 324 म्हणजे 3.24. 3.24 into 10 raised to minus 10. सो ऑप्शन कोणता येणार आहे तर A. 3.24 into 10 raised to minus 10. नेक्स्ट क्वेश्चन बघा. This is again interesting one. Calculate the pH of काय म्हटले सल्फ्युरिक ऍसिड. कारण सल्फ्युरिक ऍसिड हा डायबेसिक ऍसिड आहे. कसला ऍसिड आहे स्ट्रॉंग ऍसिड आहे आणि डायबेसिक आहे. H2SO4 H2SO4 हा डिसोशिएट होऊन काय देणार आहे तर कंप्लीट डिसोसिएशन होणार 2H प्लस आणि SO4 2 काय येणार आहे तर मायनस. इथं लक्ष द्या जर H2SO4 चं कॉन्सन्ट्रेशन 0.01 मोलार आहे तर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे 0.01 into 2. समजतंय का येस ऑर नो. हा म्हणजे याचं कॉन्सन्ट्रेशन 0. काय आलं तर 0.02. आता त्याचं पीएच काढा. H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन 0.01 आहे. खूपदा आपण तंद्रीत काय करतो H2SO4 जरी असला तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन सेम. H2SO4 जो असेल त्याचं कॉन्सन्ट्रेशन डबल घ्यायचं H प्लस आयनचं कारण 2H प्लस असतं. मग pH इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय असते तर H प्लस म्हणजे मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ 2 into 10 raised to minus 2 म्हणजे 2 minus 0.3010. 10 raised to minus 2 आला आणि 2 चा लॉग 3010 म्हणजे हा ए ऑप्शन येणार ना 1.6990. काय येणार आहे 1.6990. 1.6990. नेक्स्ट बघा विच फ्रॉम द फॉलोइंग मिक्सचर इन अ वॉटर ऍक्ट एज अ बफर म्हटले. कोण बफर म्हणून ऍक्ट करणार यामध्ये बफर म्हणजे काय असतात वीक ऍसिड आणि त्याची सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. वीक ऍसिड आणि त्याची सॉल्ट विथ स्ट्रॉंग बेस. ऍसिटिक ऍसिड आणि सोडियम ऍसिटेट. ऍसिटिक ऍसिड वीक ऍसिड आणि त्याची स्ट्रॉंग बेस बरोबर सॉल्ट सोडियम ऍसिटेट. CH3COO काय येणार आहे तर Na. ठीक आहे. नेक्स्ट काय बघा कॅल्क्युलेट द सोल्युबिलिटी. परत सोल्युबिलिटी विचारली आहे आणि काय दिलंय KSP. हा आपण सॉल्व्ह केलेला आहे. हा परत एकदा रिपीट झालाय. हा 7 into 10 raised to minus 7 येते. हे खूपदा बघितलंय पण तिसऱ्यांदा आलाय हा. KSP is equals to root of KSP is equals to काय येते तर S म्हणजे 49 into 10 raised to minus 14 येते म्हणजे 7 into 10 raised to minus 7. थर्ड टाइम हा आलाय. नेक्स्ट an aqueous solution of strong monoacidic base. monoacidic base च
कॉन्सन्ट्रेशन दिलंय बघा, इथं बघा हा BOH जर आहे मोनो ऍसिडिक म्हणजे OH मायनस एकच आहे, पण इथं मी सिंगल हेडेड एरो लिहिते कारण त्यांनी म्हणे स्ट्रॉंग म्हटलंय. काय म्हटलं त्यांनी? स्ट्रॉंग. मग स्ट्रॉंग म्हटलं तर इथं B प्लस आणि काय येणार आहे तर OH मायनस. बरं, जेवढं तुमचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय 1 × 10⁻⁻⁴ तेवढंच राहणार आहे. 1 × 10⁻⁻⁴. म्हणजे इथं काय करणार आहे तर POH इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय असणार आहे तर OH मायनसचा कॉन्सन्ट्रेशन. मग POH इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ 10⁻⁻⁴. -4 म्हणजे 4. बाळांनो pH विचारले, pH. व्हॉट इज द pH म्हटलंय? येस 14 - 4. सो pH इज इक्वल्स टू 14 मायनस काय येणार आहे तर POH. सो 14 - 4. 14 - 4 काय येणार आहे तर 10. मग किती आला pH? pH किती आला? 10. हे खूप इम्पॉर्टंट आहे हा. स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग मोनोऍसिडिक बेस म्हणजे सिंगल हेडेड एरो दिला मी, कंप्लीट डिसोसिएशन होत आहे असं कन्सिडर केलं. काय कन्सिडर केलं? काय कन्सिडर केलं? कंप्लीट डिसोसिएशन होत. समजतंय?